ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, या जगामध्ये अनेक देश आहेत. त्या प्रत्येकामध्ये विविधता आहे. परंतु प्रत्येक देशात एक समान गोष्ट आहे, ती म्हणजे कायदा व्यवस्था. जरी नियम आणि कायदे वेगवेगळ्या देशात वेगवेगळे असतील, परंतु यामध्ये एक समान गोष्ट म्हणजे प्रत्येक गुन्ह्याला शिक्षा आहे. आजच्या आपल्या अध्ययनाचा हाच विषय आहे, आज्ञाभंगामुळे होणारी शिक्षा. आपला परमेश्वर हा शिस्तप्रिय देव आहे. तो ईर्ष्यावान देव आहे. म्हणूनच आज्ञाभंग करणाऱ्या प्रत्येकासाठी त्याच्याकडे शिक्षा आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही लेवीचे पुस्तक ह्याच्या 20व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत आणि ह्यामध्ये आज्ञाभंगामुळे होणारी शिक्षा पाहणार आहोत. असं वाटतं की 10 आज्ञांपैकी कुठलीही आज्ञा मोडल्यास मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात येत असे. ज्यासाठी मृत्यूदंड देण्यात येईल त्या सर्वांची सूची ह्या ठिकाणी देण्यात आलेली नाही, परंतु उदाहरणादाखल काही थोडके ह्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ, खुनाचा उल्लेख ह्या अध्यायात नाही, परंतु दुसऱ्या ठिकाणी त्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी असे आम्हाला वाचायला मिळते. या कारणामुळेच मी असे अनुमान काढते की 10 आज्ञांपैकी कुठल्याही आज्ञेचे उल्लंघन केल्यास मृत्यूदंड ठोठावण्यात येईल. परमेश्वर न्यायी व धर्मी आहे व त्याने मृत्यूदंड कोणालाच न वगळता अंमलात आणला. श्रोत्यांनो, देवाच्या पवित्र वचनात कुठेच अपराध्याला सुधरवण्यासाठी शिक्षा देण्यात आली नाही. हा उद्देश नव्हता. अपराधाची शिक्षा लोकांच्या नैतिक लाभाकरिता देण्यात आली. अपराधांना प्रतिबंध लावण्यासाठी शिक्षा करण्यात येत असे, ज्यामुळे अपराधांचे प्रमाण कमी व्हावे. आज कायद्याचे उल्लंघन व बेकायदेशीरपणा एखाद्या प्लेगप्रमाणे पसरत आहे, कारण कायदा अंमलात आणणारे लोक दुबळे पडत आहेत. परमेश्वराने मृत्यूदंडाच्या शिक्षेची स्थापना चांगल्या व पर्याप्त कारणामुळे केली. न्याय आणि धार्मिकता शिक्षेची मागणी करतात. आज परमेश्वराचे ऐश्वर्य, नियम आणि पवित्रता ह्यांचे उल्लंघन झाले आहे आणि म्हणून अपराधासाठी शिक्षा झालीच पाहिजे. जर आपण मृत्यूदंडावर विश्वास ठेवित नाही, तर मला आपणाला एक प्रश्न विचारू द्या. काय आपण स्वतःला परमेश्वरापेक्षा अधिक चांगले समजता? परमेश्वर मृत्यूदंडाकरिता कुठली सबब मान्य करीत नाही. तो काय म्हणतो ते पहा. गणनाचे पुस्तक 35वा अध्याय आणि 33वे वचन. गणनाचे पुस्तक 35वा अध्याय 33वे वचन. ज्या देशात तुम्ही राहाल तो भ्रष्ट करू नका, कारण खुनाने देश भ्रष्ट होतो आणि रक्तपात करणाऱ्या मनुष्याचा रक्तपात केल्याशिवाय देशाबद्दल म्हणजे त्या देशात झालेल्या रक्तपाताबद्दल प्रायश्चित होऊ शकत नाही. मत्तेय शुभवर्तमान व लूका शुभवर्तमान ही दोन्ही पुस्तके सांगतात की हाबेलाचे रक्त ज्या भूमीवर पडले त्याचा हिशोब घेतला जाईल. मला वाटतं आता मी आपणाला दुसरा प्रश्न विचारावा. समजा एखाद्या माथे फिरूने तुमच्या लहान मुलाला घेऊन त्याचे डोके दगडावर आपटले, तर त्या माणसासोबत काय करावे असे आपणाला वाटेल? आता मी आपणाविषयी विचारत आहे, कोणा दुसऱ्याविषयी नाही. जेव्हा आपणावर एखादी आपत्ती येते तेव्हा आपण वेगळ्या प्रकारे विचार करता, पण तीच आपत्ती दुसऱ्यांवर आली तर मात्र आम्ही वेगवेगळ्या गोष्टी सुचवतो. परमेश्वर म्हणतो की अशा प्रकारच्या लोकांना शिक्षा व्हायलाच हवी. सर्व लोकांचा जो फायदा आहे, सर्व लोकांचे जे हित आहे, त्याविषयी परमेश्वराच्या वचनामध्ये वाव दिलेला आहे आणि ह्या शिक्षेला परमेश्वराच्या वचनात वाव आहे. 1 ते 5 वचनांमध्ये मोलखाला आपले अपत्य अर्पण करण्यासाठी देण्यात आलेला मृत्यूदंड, 6 ते 8 वचनांमध्ये पंचाक्षरी, चेटके, जादूटोणा करणाऱ्यांसाठी मृत्यूदंडाची शिक्षा आणि ही शिक्षा 27व्या वचनामध्ये सुद्धा आम्हाला वाचायला मिळते. 9व्या वचनात आईबापाला शिव्याशाप देणाऱ्यांसाठी मृत्यूदंड, 10 ते 16 वचनांमध्ये व्यभिचार करणाऱ्यांसाठी मृत्यूदंड, 17 ते 21 वचनांमध्ये काही असे अपराध ज्यांच्याकरिता कमी शिक्षा आवश्यक असे, 22 ते 26 वचनांमध्ये पवित्रतेच्या नियमांचा शेवट. आता आपण पहिलं वचन वाचूया. 20वा अध्याय, पहिले वचन. परमेश्वर मोशेला म्हणाला. परमेश्वर अहरोन व लोक
ह्यांच्याशी नाही, परंतु आता मोशेशी बोलत आहे. तो नियम देणाऱ्याशी बोलत आहे. पॉल रोमकरासपत्र 13व्या अध्यायामध्ये म्हणतो की जे अधिकाराच्या पदावर आहेत ते नाहकच तलवार बाळगत नाहीत. त्यांनी तिचा उपयोग करायचा आहे. एखाद्या डोके फिरलेल्या मानसिक रोगाने त्रस्त होऊन लोकांना इजा पोचविणाऱ्या व्यक्तीला स्वतंत्रपणे वाटेल ते करण्याची मुभा देण्याचा अधिकार किंवा सूट देण्याचा अधिकार एखाद्या न्यायाधीशाला नाही. काही म्हणतील की विजेची खुर्ची फार नीच प्रकारची शिक्षा आहे. खरे आहे, परंतु त्या दिवसात दगडमार करून ठार करण्यात येई, तेही काही इतके सुखकारक नसे. लक्षात घ्या श्रोत्यानो की तो गुन्हा सुद्धा भयंकर असे. दुसरे वचन, इस्रायल लोकांना आणखी असे सांग की इस्रायल लोकांपैकी अथवा इस्रायल लोकांमध्ये राहणाऱ्या परदेशीयांपैकी कोणी आपले अपत्य मोलखास अर्पिले तर त्याला अवश्य जीवे मारावे. आपल्या देशाच्या लोकांनी त्याला दगडमार करावा. मोलेखाची उपासना दुष्ट, सैतानी, क्रूर आणि फार भयंकर असे. इतिहासकार सांगतात की मोलेखच्या मूर्तीला लाल होईपर्यंत तप्त करण्यात येई. तिचे हात पुढे सरसावलेले असत व त्या अग्नीने भरलेल्या खोल जागेत लहान लेकराला टाकण्यात येई. हे अत्यंत क्रूर व सैतानी होते. किती हा विरोधाभास श्रोत्यानो. येशूने लहान लेकरांना स्वतःजवळ घेण्यास हात पसरले. मत्ते कृष्णवर्तमान 19 अध्याय आणि 14 वचन सांगतं, येशू म्हणाला, बाळकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्या सारख्यांचेच आहे. ह्या अपराधासाठी मृत्यूदंड ठेवलेला असे. 3 वचन, मीही त्या मनुष्याला विन्मुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करीन, कारण त्याने आपले अपत्य मोलखास अर्पून माझे पवित्र स्थान भ्रष्ट केले आहे आणि माझ्या पवित्र नावाला कलंक लाविला आहे. ही फार कठोर भाषा वाटते, होय ना श्रोत्यानो? काय हे अक्षम्य पाप असे? मला माहीत नाही, परंतु येथे लिहिलेला प्रत्येक शब्द कडक आहे. परमेश्वर म्हणतो की त्याचा स्वजनातून मी उच्छेद करीन. हे देवाविरुद्ध केलेले पाप होते. ह्या पापाने त्याचे पवित्र स्थान भ्रष्ट केले व त्याच्या पवित्र नावाला कलंक लावला. एहेस्केलचे पुस्तक 23 अध्याय 37 ते 39 वचनांमध्ये आम्हाला दिसतं की इस्रायली लोकांनी अगदी हेच केले व परमेश्वराचा न्याय येण्यास अनेक कारणांपैकी हे एक कारण ठरले. लक्षात घ्या की ज्या राष्ट्रात ईश्वर सत्ताक राज्य पद्धती होती तेथे दुसऱ्या देवीदेवतांची पूजा देशद्रोहासाठी फार अधिक कारणीभूत ठरली. 4 आणि 5 वचने, मोलखाला आपले अपत्य अर्पण्याकडे देशाचे लोक डोळेझाक करून त्याला जीवे मारणार नाहीत, तर मी त्या मनुष्याला व त्याच्या कुटुंबाला विन्मुख होऊन त्याचा व जे कोणी त्याला अनुसरून व्यभिचारी मतीने मोलखाच्या नादी लागतील त्या सर्वांचा स्वजनातून उच्छेद करीन. जर लोक ह्याकडे दुर्लक्ष करतील तर ते सुद्धा त्या अपराधात सामील ठरतील आणि त्यांना सुद्धा शिक्षा होईल. 6 वचन बघा, जो मनुष्य व्यभिचारी मतीने पंचाक्षऱ्यांच्या व चेटक्यांच्या नादी लागतो त्याला मी विन्मुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करीन. कनानी लोकांची ही एक प्रथा होती. हा एक खोटा धर्म होता जो सैतानी होता. सैतानी उपासनेत सुद्धा अलौकिक गोष्टींचा समावेश असतो. स्वतः येशू ख्रिस्ताने श्रोत्यानो सावधान करताना म्हटले की ख्रिस्त विरोधी प्रगट होईल, जो चमत्कार, अद्भुत चिन्हे दाखवेल व अनेक निवडलेल्यांना सुद्धा फसवेल. लक्षात घ्या की सैतान लबाड आहे, लबाडाचा बाप आहे. परमेश्वर म्हणतो की मी अशा व्यक्तीला विन्मुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करीन. 20 अध्याय आणि 27 वचन आता मी वाचणार आहे. मी हे वचन ह्या ठिकाणी ह्यासाठी मांडत आहे श्रोत्यानो, कारण ह्यामध्ये सुद्धा ह्याच अंधविश्वासासंबंधी उल्लेख आहे. 27 वचन, कोणी पंचाक्षरी अथवा चेटूक करणारा असला, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांना अवश्य जीवे मारावे, त्यांना दगडमार करावा, त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील. अशुद्ध आत्म्याने पछाडणे वास्तविकता आहे आणि प्रत्येक युगात हे अस्तित्वात होते. आज अनेक खोटे धर्मसंप्रदाय अशाच पछाडलेल्या लोकांद्वारे पुढे आले आहेत. हे सैतानाचे कार्य आहे. अशा कार्यासाठी मृत्यूदंड ठेवलेला होता. सैतानाची उपासना करणाऱ्या लोकांमध्ये सामर्थ्य असल्याचे पाहून काही लोकांना आश्चर्य वाटते. श्रोत्यानो, सैतानाजवळ सामर्थ्य आहे. देवाच्या वचनापासून दूर जाणे व देवापासून दूर जाणे नेहमीच काही ना काही विक्षिप्त घडवते व त्यामुळे खोटे धर्मसंप्रदाय आम्हाला आढळतात. देवाने ह्यासाठी मृत्यूदंड का सांगितला?
7 आणि 8 वचने बघा. 20 अध्याय 7 आणि 8 वचने. म्हणून तुम्ही आपणास पावन करून पवित्र व्हा, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही माझे विधी मान्य करून पाळा. तुम्हाला पवित्र करणारा मीच परमेश्वर आहे. ही वचने मृत्यूदंडासाठी चांगले व पर्याप्त कारण मांडतात. लोकांनी पवित्र असायला हवे, कारण ते देवाचे लोक आहेत. देव पवित्र आहे. ह्या स्तरापासून थोडेही इकडे तिकडे होणे एक गंभीर बाब होती. हा आत्मिक व्यभिचार होता, भ्रष्टता होती. आज लोकांना ह्याची गंभीरता वाटत नाही. हे परमेश्वराचे विश्व आहे, परमेश्वर वास्तविकता आहे व परमेश्वराच्या स्थानाला आम्ही सहजपणे घेऊ नये. 9 वचन बघा. आपल्या बापाला अथवा आईला जो शिव्या शाप देईल त्याला अवश्य जीवे मारावे. जो आपल्या बापाला अथवा आईला शिव्या शाप देईल त्याच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथे राहील. 5वी आज्ञा कमी महत्वाची समजायला नको. 19 अध्याय आणि 3 वचनामध्ये आम्ही वाचले होते. 19 अध्याय आणि 3 वचन. तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप ह्यांचे भय बाळगावे आणि माझे शब्दात पाळावे. मी परमेश्वर तुमचा देव आहे. ह्या वचनाश्रोत्यांनो, इस्रायलांना सूचना देण्यात आली होती की त्यांनी आपल्या आईचे व बापाचे भय बाळगावे. आता आईबापाला शिव्या शाप देणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा सांगण्यात आली आहे. वधस्तंभ हेच आमुचे भूषण, सदैव निशाण उभारिले. वधस्तंभ हेच आमुचे भूषण, सदैव निशाण उभारिले. वधस्तंभ हेच जगाच्या कल्याण तनुमानी जीव वाहिला सदैव ख्रिस्तासाठी. जगाच्या कल्याण तनुमानी जीव वाहिला सदैव ख्रिस्तासाठी. वाहिला सदैव ख्रिस्तासाठी. वधस्तंभ हेच आमुचे भूषण, सदैव निशाण उभारिले. वधस्तंभ हेच दास माढे आम्ही कधी न संतप्त, सदाचेच तृप्त ख्रिस्त शिष्य. दास माढे आम्ही कधी न संतप्त, सदाचेच तृप्त ख्रिस्त शिष्य. सदाचेच तृप्त ख्रिस्त शिष्य. वधस्तंभ हेच आमुचे भूषण, सदैव निशाण
रोमकरासपत्र पहिला अध्याय 31व्या वचनामध्ये पॉल त्याविषयी बोलताना म्हणतो, रोमकरासपत्र पहिला अध्याय 31 वचन, ते ममताहीन निर्दय असे होते. तिमथ्याला दुसरे पत्र 3 अध्याय 2 आणि 3 वचनांमध्ये पॉल लिहितो, तिमथ्याला दुसरे पत्र 3 अध्याय 2 आणि 3 वचने, शेवटल्या काळात माणसे आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारे असतील. पवित्र शास्त्रात ह्याविषयी दया सुद्धा दाखविण्यात आली आहे. प्रभू येशूने उधळ्या पुत्राचा दृष्टांत सांगितला, जो पुत्र घरी परतला व त्याच्या पित्याने त्याचा स्वीकार केला. ही कृपा आहे. योहानाचे पहिले पत्र पहिला अध्याय आणि 9 वचन सांगते, योहानाचे पहिले पत्र पहिला अध्याय 9 वचन, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. आता श्रोत्यांनो, आपण 20 अध्याय 10 ते 16 वचने वाचूया. जो दुसऱ्याच्या बायकोशी व्यभिचार करीतो, म्हणजे आपल्या शेजाऱ्याच्या बायकोशी व्यभिचार करीतो, त्या जाराला व त्या जारणीला अवश्य जीवे मारावे. जो आपल्या बापाच्या बायकोशी गमन करीतो, तो आपल्या बापाची काया उघडी करीतो. त्या दोघांनाही अवश्य जीवे मारावे. त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील. कोणी आपल्या सुनेशी गमन केले तर त्या दोघांनाही अवश्य जीवे मारावे. त्यांनी विपरीत कृत्य केले आहे. त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील. कोणी पुरुषाने स्त्री गमनाप्रमाणे पुरुष गमन केले तर ते त्या दोघांचे अमंगळ कृत्य होय. त्यांना अवश्य जीवे मारावे. त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील. एखादी स्त्री व तिची आई ह्या दोघींना कोणा पुरुषाने ठेविले तर तो अतिदुष्टपणा होय. तो पुरुष व त्या दोघी स्त्रिया ह्यांना अग्नीत जाळून टाकावे. तुमच्यामध्ये अतिदुष्टपणा नसावा. कोणा पुरुषाने पशुगमन केले तर त्याला अवश्य जीवे मारावे. त्या पशुलाही मारून टाकावे. कोणी स्त्री कुकर्म करावयास एखाद्या पशुकडे जाईल तर त्या स्त्रीला व त्या पशुला मारून टाकावे. त्यांना अवश्य जीवे मारावे. त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील. ह्या संपूर्ण भागा श्रोत्यानो न सांगता येण्यासारखी व विश्वास न ठेवता येण्याजोगी पापे आहेत. व्यभिचार कुठल्याही प्रकारे व कोणत्याही परिस्थितीत केलेला असला तरी त्याची शिक्षा मृत्यूदंड असे. अनेक देशांच्या पतनासाठी लैंगिक पाप व दारू ही 2 कारणीभूत ठरलेली आहेत. ह्या पापांमुळे सदोम व गमोरावर सुद्धा अग्नी व गंधरसाचा पाऊस पडला. ह्याच पापामुळे परमेश्वर त्याच्या लोकांना सोडून देतो. रोमकरासपत्र पहिला अध्याय 24 ते 28 वचने सांगतात. रोमकरासपत्र पहिला अध्याय 24 ते 28 वचने आता आपण वाचूया. ह्यामुळे ते आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले, असे की त्यांच्या देहाची त्यांच्यातच विटंबना व्हावी. त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मितांची भक्ती व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन. ह्या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले. त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले. तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्परे कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्या ठायी भोगले. आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाही, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. श्रोत्यानो, इतक्या भयंकर पापांच्या अनैतिकतेनंतर व कडक शिक्षेनंतर सुद्धा आमचा तारणारा आम्हाला जेव्हा आम्ही त्याच्याकडे येतो तेव्हा क्षमा करण्यास तयार असतो. तो आम्हाला स्वीकारण्यास तयार असतो. आता पुढे 17 ते 21 वचने बघा. 20 अध्याय 17 ते 21 वचने. कोणी आपल्या बहिणीला, मग ती त्याच्या बापाची मुलगी असो अथवा त्याच्या आईची मुलगी असो, आपली बायको करून घेऊन तिची काया पाहिल व ती त्याची काया पाहिल तर हा निंद्य प्रकार होय. त्यांच्या भाऊबंदाच्या देखत त्या दोघांचा उच्छेद करावा. त्याने आपल्या दुष्कर्माबद्दलची शिक्षा भोगावी. ऋतुमती स्त्रीशी कोणी पुरुष गमन करील व तिची काया उघडी करील तर त्याने तिच्या रक्ताचा झरा उघडा केला असे होईल. त्या दोघांचाही स्वजनातून उच्छेद व्हावा. आपली मावशी अथवा आपली आत ह्यांची काया उघडी करू नये. जो कोणी तसे करील त्याने आपल्या जवळच्या आप्ताची काया उघडी केली असे होईल. त्यांनी आपल्या दुष्कर्माबद्दलची शिक्षा भोगावी. कोणी आपल्या चुलतीशी गमन केले तर त्याने आपल्या चुलत्याचीच काया उघडी केली असे होईल.
ते आपल्या पापाची शिक्षा भोगून निसंतान मरतील. कोणी आपल्या भावजईला बायको करून घेतले तर ती भ्रष्टता होय. तशा कृत्याने त्याने आपल्या भावाचीच काया उघडी केली असे होईल. ते निसंतान राहतील. देवाने श्रोत्यांनो त्याच्या लोकांच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीत शुद्धतेची, पवित्रतेची मागणी केली. 22 वचन सांगतं, म्हणून तुम्ही माझे सर्व विधी व माझे सर्व नियम मान्य करून पाळावे, म्हणजे ज्या देशी वसाहत करण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जात आहे तो तुमचा त्याग करणार नाही. परमेश्वराने कनानी लोकांना ह्या देशातून बाहेर घालवले, कारण त्यांनी अशा प्रकारच्या भयंकर पापांना केले होते. परमेश्वराने इस्रायलांना सुद्धा सांगितले की जर ते त्यांच्याप्रमाणे वागतील तर तो त्यांना सुद्धा बाहेर घालवेल. परमेश्वर कोणाच्याही तोंडाकडे पाहून न्याय करीत नाही. काय आपणाला माहीत का की परमेश्वराच्या आज्ञा न पाळल्यामुळे त्यांना बाबिलोनच्या बंदिवासात जावे लागले? राजाचे दुसरे पुस्तक 21 अध्याय 1 वचन, 2 वचन, 6 वचन आणि 9 वचन सांगते, मनश्शे राज्य करू लागला तेव्हा तो 12 वर्षांचा होता. त्याने यरुश्लेमेत 55 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव हेप्सिबा असे होते. इस्रायल लोकांपुढून परमेश्वराने ज्या राष्ट्रास घालून दिले होते त्यांच्या अमंगळ आचाराप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते मनश्शेने केले. 6 वचन, त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून तो अर्पिला. तो शकून मुहूर्त पाळीत असे, जादूटोणा करीत असे आणि भूत वैद्य व चेटकी याचशी संबंध ठेवीत असे. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्यास संताप आणला. 9 वचन, पण त्यांनी ऐकले नाही. मनुष्याने त्यास एवढे भडकविले की इस्रायला देखत परमेश्वराने ज्या राष्ट्रांचा संहार केला होता त्यांच्याही पेक्षा ते अधिकच दुष्कर्म करू लागले. श्रोत्यानो, अशा प्रकारे आम्हाला दिसतं की परमेश्वराने त्यांना दंड दिला. 23 वचन वाचूया. 20 अध्याय 23 वचन, ज्या राष्ट्रांना मी तुमच्यापुढून घालून देणार आहे त्यांच्या चालीरीतीचे तुम्ही अनुकरण करू नये. त्यांनी असली सर्व कृत्ये केली म्हणून मला त्यांचा तिटकारा आला आहे. पॅलेस्टाईनमध्ये राहणाऱ्या काही देशांना परमेश्वराने का उद्ध्वस्त केले ह्याचे उत्तर आम्हाला ह्यामध्ये सापडते. या पापांच्या परिणामस्वरूप त्यांना सामाजिक रोगांनी पछाडले. एरिहो शहराला हस्तगत केल्यानंतर परमेश्वराने त्यांना तेथल्या कुठल्याच वस्तूला स्पर्श करण्यास मनाई केली होती. संभोगजन्य रोग साथीप्रमाणे पसरलेला स्पष्टपणे दिसतो. 24 वचन, त्यांचा देश तुमचे वतन होईल, ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा देश तुमच्या ताब्यात देईन असे मी तुम्हाला सांगितले आहे. तुम्हाला इतर राष्ट्रांपासून वेगळे करणारा मी परमेश्वर तुमचा देव आहे. तो प्रदेश दुधामधाच्या प्रवाहाचा देश होता. सगळीकडे झाडे होती. मग काय झाले? बघा श्रोत्यानो, अनुवादाचे पुस्तक 29 अध्याय 24 ते 28 वचने काय सांगतात. अनुवादाचे पुस्तक 29 अध्याय 24 ते 28 वचने. तेव्हा ते किंबहुना सर्व राष्ट्रातले लोक विचारतील, परमेश्वराने ह्या देशाचे असे का केले असावे? एवढा कोप भडकण्याचे कारण काय? तेव्हा लोक म्हणतील की ह्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने मिसर देशातून ह्यांना काढून आणतेवेळी ह्यांच्याशी जो करार केला होता तो ह्यांनी मोडला, व जे देव त्यांना अपरिचित होते व जे परमेश्वराने त्यांना नेमून दिले नव्हते अशा अन्य देवांची त्यांनी सेवा केली व त्यांना दंडवत घातले. म्हणून परमेश्वराचा कोप ह्या देशावर भडकून त्याने ह्या ग्रंथात लिहिलेला सर्व शाप त्यांना दिला. परमेश्वराने रागाने, क्रोधाने व महाकोपाने ह्या त्यांच्या देशातून त्यांचे उच्चाटन केले व दुसऱ्या देशात त्यांना फेकून दिले. हे आज आपण पाहतच आहोत. श्रोत्यांनो, तो प्रदेश दुधामधाच्या प्रवाहाचा देश होता. सगळीकडे झाडे होती आणि ह्या कारणामुळे परमेश्वराने त्यांच्यावर आपला न्याय प्रकट केला. आज तेथे पुन्हा झाडे लावण्यात येत आहेत. 25 वचन पहा, म्हणून तुम्ही शुद्ध व अशुद्ध पशु आणि शुद्ध व अशुद्ध पक्षी ह्यांच्यातील भेद पाळावा, आणि जो कोणताही पशु, पक्षी अथवा जमिनीवर रांगणारा प्राणी मी अशुद्ध ठरवून तुमच्यापासून दूर ठेविला आहे त्याच्या योगे तुम्ही आपणाला अमंगळ करू नये. त्याने त्यांच्या आहारापासून सुरुवात केली व शेवट सुद्धा आहाराच्या द्वारेच तो करीत आहे. 26 वचन, तुम्ही माझ्या प्रित्यर्थ पवित्र व्हावे, कारण मी परमेश्वर पवित्र आहे. तुम्ही माझेच असावे म्हणून मी तुम्हाला इतर राष्ट्रांपासून वेगळे केले आहे. श्रोत्यानो, देवाची आज्ञा न मानल्यामुळे त्यांना त्या प्रदेशातून बाहेर निघावे लागले. आज जरी ते त्या प्रदेशात परतलेले आहेत
तरी प्रत्येक मिनिटाला समस्यांचा सामना करीत आहेत, कारण ते देवाकडे परतले नाहीत. जेव्हा ते खऱ्या अर्थाने त्याच्याकडे परततील, तेव्हाच त्यांना परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त होतील. परमेश्वराने आपले मन बदलले नाही श्रोतानो. परमेश्वर उच्च स्थळी आणि पवित्र आहे. तो आमच्याकडून पवित्रतेची मागणी करतो आणि ही लेवियेच्या पुस्तकाची किल्ली आहे. आज आमच्या जीवनामध्ये तो पवित्रता पाहू इच्छितो. आमचं जीवन कसं आहे? आज आपल्या जीवनाचे परीक्षण करा आणि बघा की आपण कशा प्रकारे जीवन जगत आहात. आमचा परमेश्वर तोच आहे जो इस्रायली लोकांचा परमेश्वर आहे आणि तो आज सुद्धा न्यायी परमेश्वर आहे, पवित्र परमेश्वर आहे आणि प्रत्येक व्यक्तीकडून तो हीच अपेक्षा करतो. म्हणून पापांपासून क्षमा, पापांपासून मुक्ती प्राप्त करायची असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या, जो आपणाला पवित्र जीवन, एक नवीन जीवन देऊ इच्छितो. त्याच्या हातात सर्व काही समर्पित करा. आपल्या पापांची कबुली द्या, कारण त्याच्याच पवित्र रक्तामध्ये मानवाची सर्व पापे धुतल्या जाऊ शकतात. ही संधी परमेश्वर आपणातील प्रत्येकाला देत आहे. ही संधी गमावू नका आणि आजच निर्णय घ्या. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, प्रत्येक शिक्षा ही काही हेतूने केलेली असते. प्राथमिक हेतू हा की तो गुन्हा किंवा अपराध इतरांद्वारे होऊ नये. सर्वांना जाणीव व्हावी की आपण देवाचे आहोत आणि म्हणून आपणही पवित्र असायला हवे. आजच्या अध्ययनात उल्लेख करण्यात आलेल्या अनेक गोष्टी ज्या देशात देव इस्रायल लोकांना घेऊन जाणार होता त्यामध्ये त्या होत्याच. म्हणूनच परमेश्वराने त्यांच्या मनावर आधीच बिंबविले की त्यांनी आज्ञाभंग करणारे नव्हे तर आज्ञापालन करणारे व्हावे. प्रियांनो, काय आपण आज्ञाभंग करणारे आहोत की आज्ञापालन करणारे आहोत? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बाप्पा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. आजच्या अध्ययनाच्या द्वारे तू आम्हाला अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेस. होय प्रभूजी, आम्ही आज्ञापालन करणं हे तू अपेक्षित करतोस. आणि प्रभूजी, ज्या ज्या ठिकाणी आम्ही चुकतो त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही सुधाराव्या हीच तुझी इच्छा आहे. आणि म्हणून प्रभूजी, योग्य रीतीनं आज्ञापालन करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. तुझे मार्ग आमच्यासाठी आशीर्वाद आहेत हे आम्ही कदापि विसरू नये. म्हणून प्रभूजी, तू आम्हा प्रत्येकाबरोबर तू राहा. आजच्या अध्ययनाबद्दल आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त महान याच्याद्वारे ही विनंती करतो, म्हणून तू ऐक. आमेन. देवाचे भय धरा, त्याच्या आज्ञा पाळा. प्रभू आपणास सहाय्य करो.